फॅन्टास्टिक काम केलेलं आहे. मिलिटरी सांगतो आम्ही सुद्धा हे काम शकले ते तुम्ही 2 दिवसात केले. म्हणजे सरांना पण आल्यानंतर सरांनी बघितलं थक्क झालंच. म्हणजे कधी कधी सरप्राईज होतात तसं बघायला गेलं, पण ते भारी केलं तुम्ही काम खरंच. सो आज सांगता करतो आपण कामाचे 3 दिवसाचं वर्कशॉप इथं संपतंय आणि 14 दिवसांचं एक्झिबिशन इथून चालू होतं. तर आपण आज आपली जी विद्येची देवता आहे म्हणजे आपली सरस्वती आणि तिच्यासमोर दीप प्रज्वलन करून आपण याचं कार्यक्रमाची सुरुवात करू. 2 मिनिटं दिग्गज लोक तुमच्याशी या 3 दिवसांमध्ये जी सिफोरेक्स कार्मिकची कार्यशाळा घेतली गेली, यामध्ये आपल्या सहभागी झालेल्या 15-17 विद्यार्थ्यांनी अप्रतिम असे शिल्प तयार केले आणि ती सगळी शिल्प आपल्या वर्कशॉपमध्ये ठेवण्याचं भाग्य अवघ्या 2 वर्षापूर्वी सुरू झालेल्या या करह इन्स्टिट्यूटला मिळाल्याचं फार मोठं समाधान आहे. या पुढच्या भवितव्यात सुद्धा आपल्यासारख्या कलाकारांना आपला हात साफ करण्यासाठी, आपली कला वृद्धिंगत करण्यासाठी, आपल्याला सरावासाठी जेव्हाही आवश्यकता भासेल तेव्हा या इन्स्टिट्यूटची दारं आपल्यासाठी खुली राहतील. आणि या ठिकाणी माननीय देशपांडे सरांच्या सौजन्यातून, त्यांच्या पुढाकारातून ही सगळी कार्यशाळा होत आहे. मला कलेतलं फारसं काही कळत नाही, म्हणजे डायरेक्टली हातात छन्नी हातोडी घेऊन एखादं शिल्प तयार करावं, चित्रकला करावी, एखादा काही म्हणजे कलाकृती चितारावी कागदावर, असं कौशल्य माझ्या अंगी नाही. पण तरीसुद्धा मी एवढं जाणतो की आज समाजात जेवढी माणसं आहेत, आम्ही ज्या विद्यार्थ्यांना शिकवतो ती कला कॉमर्स महाविद्यालयातली मुलं, आर्ट्स फॅकल्टीला शिकणारी मुलं किंवा विज्ञान महाविद्यालयात शिकणारी मुलं जी आहेत, त्यांनी शिक्षण पूर्ण केल्यानंतर कला महाविद्यालयात म्हणजे आर्ट्सला शिकणाऱ्या मुलांच्या समोर तर शिक्षक किंवा प्राध्यापक होण्याशिवाय पर्याय नसतो. एक तर मला पहिल्यांदा तर ललितचं, कविता आणि प्रसादचं आभार मानायचे आहेत की त्यांनी आज आवर्जून मला आमंत्रण दिलं आणि त्यांनी मला सांगितलं की ती या तुम्ही आणि बघा काय मुलांनी केलेलं आहे आणि तुमच्याबद्दलची थोडी माहिती पण दिली आणि बॅकग्राऊंड पण दिलं. तर मला या लोकांचं विशेष कौतुक करायचं आहे की हा तुमच्या कॉलेजचाच विद्यार्थी बरोबर एक 4 वर्षापूर्वी पासआउट, किती वर्षापूर्वी 4 वर्षापूर्वी ना 4 वर्षापूर्वी पासआउट झाला विद्यार्थ्यांनी ती जाण ठेवली की एक कलाकाराला एक हात द्यायला पाहिजे ना, तुमच्या सगळ्यांना उभारून येण्यासाठी एक मला एक सपोर्ट द्यायला पाहिजे. त्यासाठी त्यांनी हे जे आज तुमच्यासाठी केलेलं आहे करा स्टुडिओनी आणि या टीमनी, तर मला असं वाटतं त्यांचं पहिल्यांदा कौतुक करायला पाहिजे आणि सपोर्ट तुम्हाला देत आहेत आणि त्यांना माहिती आहे की सपोर्ट दिल्यानंतर ह्याच्यातनंच जगविख्यात कलाकार तुमच्यातनं निर्माण होऊ शकतील. आणि ह्या भावनेने त्यांनी आज हे वर्कशॉप तुमच्यासाठी ठेवलं होतं आणि तुम्ही जे काही केलेलं आहे ते अतिशय सुंदर केलेलं आहे. मला कला समजत नाही, मला त्यातलं टेक्निकल आणि आर्ट काही समजत नाही, पण मला सुंदर काही असलं रंगाने सुंदर काही असेल, दिसायला काही सुंदर केलेलं असेल तर ते मला माहिती की मला ते भावतं मनाला. आणि फार दुरापा असतं असं असताना सुद्धा या तिघांच्या प्रयत्नामधून, प्रसाद असेल, ललित असेल, कविता असेल, या तिघांच्या प्रयत्नातून हे साकारलेले जे विश्व आहे, मला खात्री आहे की येत्या 10 वर्षामध्ये बाहेरगावच्या लोकांचं सुद्धा एक प्रेक्षणीय असं आकर्षण होईल.
ते समोर तुम्ही बघता हे अर्ध्या कोटीचं काम आहे आणि दिवसाआड अशी कामं येत राहणार आहेत. आपल्यात ते काही लोक पुढे या कलाकृतीच्या क्षेत्रामध्ये काम करणार आहात. त्यामुळे आपल्या सगळ्यांना या कलाकृतीच्या निमित्तानं आपण केलेल्या परिश्रमातून आणि आपण ज्या कलाकृती साकारलेल्या आहेत त्या बघून माझं तर मन भरलेलं आहे, मला आनंद वाटलेला आहे. आणि त्यामुळं पण ज्या लोकांनी पाठबळ त्यांच्या पाठीशी उभं केलं पूर्ण की तुम्ही पुढे करा काय असतं आम्ही तुमच्या पाठीशी. कारण हाय नाटकात असं जर बघितलं तर कोणीही त्या कलेकडे एक फक्त आनंद किंवा तेवढा पुरता बघतो, पण पाठबळ काय द्यायचं हे कोणाला माहीत नसल्यामुळे पुढे येत नाही. मी असं सांगू शकतो की या पुण्यातला आणि पूर्ण महाराष्ट्रातला एकमेव इव्हेंट असा लागला असेल आता की ह्या धर्तीवरती जे कामं केले गेले. मी बऱ्याच ठिकाणी वर्कशॉपवर जाऊन आले, न्यूजचे वर्कशॉप बघितले, बाकीचे वर्कशॉप बघितले. तिथे आपण फी भरून आलो, सगळ्या गोष्टी केल्या आणि प्रॉपर जे गाईड व्हायला पाहिजे ते त्या पद्धतीचं गाईड पण झालेलं नव्हतं. पण इथं कसं ते सोबत तुमच्या असल्यामुळे तुम्हाला खूप चांगल्या लेवलला काम करता आलं. मला फक्त एकच आहे की आपला हा जो मशाल जी पेटते ना एक तर एक्झिबिशनला किंवा या इव्हेंटला, तर हे जर सातत्य असेल ना, तुम्ही सगळे माझ्या समर्थक कस्तुरी मुलगासारखे आहेत. तुमच्यात काय तुम्हाला माहिती नाही. आज त्याचा एक पैलू पडला की हे बघितल्यानंतर तुमच्या लक्षात आलं की आपण काहीही करू शकतो. आणि मी तर पुणे विद्यापीठच्या युथ फेस्टिवल असून झोनल ते नॅशनल इंटरनॅशनल सांगतो की फाईन आर्टचा विद्यार्थी काहीही करू शकतो. नाटकात गेला नेपथ्य करू शकतो, जे जे काही काम असेल ते करू शकता सगळेजण. आणि ही गोष्ट तुम्ही आज प्रूव्ह करून दिली की आपण विचार केला तर आपण काहीही करू शकतो. तुमच्यामध्ये काही इंटरचे पण विद्यार्थी आहेत, सिनियर आणि ज्युनियर हे सगळे एकत्र आलं म्हटल्यामुळे. आणि लिटरली मला फर्स्ट इयरचं काम कोणतं लास्ट इयरचं काम कोणतं कळलं नाही. ही एक जमीची बाजू आहे. आणि ज्या विचाराने आपण हे कामं चालू केले आहेत मला आनंदाची गोष्ट अशी वाटते की पार कॉलेजपासनं तुमच्या नसरापूरपर्यंत किंवा कॉलेजपासनं नऱ्यापर्यंत कुठेही गेले तर सगळे विद्यार्थी जे आहेत ते आपल्या कॉलेजचे आहेत. आज 99% काम तुमच्याकडे आहे. कसं करायचं तुम्हाला माहिती आहे. आणि मला आजच्या याच्यात खरं तर डोक्यात नव्हतं, पण प्रदीप सारखा विद्यार्थी आपल्या कॉलेजचा आहे की हे दुसऱ्या बॅचचे होते आणि प्रचंड काम करणारी बॅच होती. तुमचे माझे भांडणं होत नाही, त्यांचे माझे प्रचंड भांडणं व्हायचे. पण भांडणं कशासाठी असायचे की सर चावी कॉलेजची द्या, आम्हाला रात्री काम करायचं. रात्री 9-9, 10-10 वाजे तर पूर्ण कामाचे काही करत होते. आणि आज जर कधी बघितले ना 2 बॅचेस पहिले अशा आहेत की मार्केटमध्ये फुल स्टेबल येतात. काही करायचं असेल तर त्यांनी करायचं, त्यांना काही जरी बोलायचं म्हटलं तर त्यांनी कधी त्या गोष्टीचं वाईट वाटून घेतलं नाही. पण आज रिझल्ट जर कधी बघितला तर सगळ्या चांगल्या स्टेजवरती काम करणारे मुलं आहेत. इव्हन संतोष रात्री बेरात्री आम्ही कधी कामाची इच्छा झाली की संतोष काम करायचं, रात्री दरवाजा उघडायचं आणि आपलं काम करायचं. म्हणजे कॉलेजच्या ज्या सवयी लागल्या आणि तुम्ही पण आता बघितलं एक्झिबिशनच्या पिरियडमध्ये आपण वर्कशॉप घेऊ शकतो. मला खूप छान वाटलं इथे आल्यानंतर. आणि हे कामं पाहिल्यानंतर मला अजून असं आलं, आमचं मगाशी बोलणं झालं की अजूनही बॅचमध्ये अजून धगधगता प्रकार आहे. फक्त काही जणांनी फुंकर घालायचं असते त्याच्यामध्ये, ही फुंकर आज घातल्या गेली. मी आपल्या कॉलेजच्या वतीने ललित, कविता, प्रसाद आणि संतोष या सगळ्यांना भरभरून शुभेच्छा देतो की याच्या पुढे प्रत्येक वर्षी आपण कमीत कमी वर्षांना 2 ते 3 वेळा भेटण्याची अपेक्षा करतो. म्हणजे मला काही जरी अडचण आली तर ही 2 माणसं पाठीशी मागे उभे असतात खंबीर. जशी ही माझी फॅमिली आहे तसे ते देखील माझी फॅमिली आहे. तर ग्रुप जो मी तुम्हाला सांगत होतो की एक बिझनेससाठी आपल्याला एक पाठबळ लागतं किंवा एक लोक लागतात हँडहोल्डिंगसाठी, ही लोक. सर कौटुंब सर तुम्ही 2 शब्द बोला. मी ललितचा थोरला भाऊ म्हटलं तरी काय हरकत नाही. आणि गावठी सरांचा मित्र, आम्ही एक बिझनेस ग्रुपमध्ये जॉईन आहोत. आदरणीय आमचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज, सरस्वती माता आणि आदरणीय वंदनीय सुनील देशपांडे सर, भारतीय विद्यापीठाचे तुमच्या सगळ्यांचे गुरु, महेश सर, अस्मिता मॅडम, प्रतीक, निकिता मॅडम, प्रदीप कुंभार सर आणि तुमचा सगळ्यात जीवाभावाचा हा आमचा ग्रुप ललित, कविता आणि प्रसाद
आणि आमच्या सोबत आलेल्या आमच्या सगळ्यांचे फॅमिलीज. आज खूप वर्षानंतर मला बोलायचा योग येतोय. मी अनेक काळ राजकारणातही काम केलं आणि अनेक काळ झाला म्हणजे 10 वर्षाचा की मी बोलायचं सोडून दिलं. परंतु आज मनापासून वाटलं की इथं काहीतरी बोलावं आणि काहीतरी व्यक्त व्हावं. मी अगदी प्रत्येक प्रसंगी मला बोलण्याची संधी येते, पण मी गेले 10 वर्षात ते बंद केलं आणि आज बोलण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी ललितचा खूप आभारी आहे. आणि ज्या स्टेजवर बोलतोय, किती मोठी सभा आहे यापेक्षा कशासाठी बोलतोय हे फार महत्त्वाचं आहे. माझ्या दृष्टिकोनातनं जो कुणाचा आदर करतो त्याचा आदर करणं हे सगळ्यात पहिलं आमचं कर्तव्य ठरतं. किंवा तुम्हाला तुमच्या पाठीवर शाबासकीची थाप देणाऱ्या व्यक्तीच्या पाठीवर शाबासकीची थाप द्यावी म्हणून आज मी इथं उपस्थित राहिलेलो आहे. तर त्या उद्देशानं ज्या फॅमिलीने तुमच्या मागे उभं राहायचं ठरवलं त्यांचं कौतुक पहिलं झालं पाहिजे असं मला वाटतं. कारण हे करण्यासाठी खूप मोठं धाडस लागतं आणि धाडस हे प्रत्येक गोष्ट पैशाने होऊ शकते असं मला काही वाटत नाही त्याच्याकडे पाहून. कारण त्यांनी जे काही आम्हाला सगळं काही एक्सप्लेन केलं किंवा ज्या काही गोष्टी मांडल्या जातात त्याच्यातून हे सगळं पैशाचंच काम आहे. परंतु खिशात काही नसताना किंवा स्वतःला व्यक्त करण्यासाठी आपल्या मागच्या पिढीला काहीतरी देण्यासाठी तो एवढं मोठं काही धाडस त्यांनी केलंय. त्याच्या पाठीशी आम्ही सतत खंबीरपणे उभे राहतो. मी त्याला काही गोष्टी बोललोय आणि त्याच्यासाठी उभं राहण्यासाठी माझं सतत त्याला पाठबळ राहणार आहे. आज तुमच्या समोर एक विचार मांडतो की जर तुमच्या अंगात जी काही कला आहे ती कला तुम्हाला मोठं करेल, तुम्हाला अन्न निवारा सगळ्या गोष्टी मिळवून देईल. परंतु जो आदर तुम्हाला मिळणार आहे समाजामध्ये तो तुमच्या कलेचा आदर असणार आहे. तो एक व्यक्तिशः कुणाचा एका कलेचा मान सन्मान करण्यासाठी आणि तुमच्या मागे उभे राहण्यासाठी किंवा या गोष्टीपासून कधीही कुणी वंचित राहणार नाही हे आम्ही त्याला एक आश्वासन दिलं की या कलेपासून समजा काही पैशाची अडचण किंवा आर्थिक अडचणीमुळे एखादा कलाकार किंवा त्याच्यातली कला अशीच लयाला जाऊ नये यासाठी आमचाही एक थोडासा खारीचा वाटा आम्ही उचलण्याचं ध्येय ठेवलेलं आहे. आणि बळ सतत देत राहू आणि आमच्या हातून या माध्यमातून समाजाची देशाची सेवा घडवू ही माझी ईश्वरचरणी प्रार्थना राहील. आणि तुम्हाला भविष्याच्या वाटचालीसाठी सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा. आपल्या इथे तर प्रदीप कुंभार सर इथे आलेले आहेत. सो प्रदीप कुंभार सरांचं जर इंट्रोडक्शन द्यायचं झालं तर आयरन मॅन ऑफ स्कल्पचर असं म्हटलं तरी चालेल. हा माणूस थकतच नाही. म्हणजे तुम्ही जर म्हटलं ना महाराज लावायचे सर कंटिन्यू काम करत असतात आणि ती गोष्ट खरंच सरांकडून शिकण्यासाठी आम्ही कधीही जाऊ कंटिन्यू स्टुडिओ भरलेला असतो. कामाची सुंदरता अप्रतिम ॲस्थेटिकली सेन्स जर घेतला तर आम्ही सरांकडनं घेतलेला आहे. आणि सर 2 मिनिटं जसं बोलला तसं काही नाही. माझं जे आज तुम्हाला मिळत आहे खरं पाहिलं तर आमच्या वेळेस म्हणजे 99-2000ची आमची पहिली बॅच सरांची. आम्ही सगळे ग्रामीण भागातून आले. आज तुम्हाला स्टुडिओमध्ये जायला मिळतं आहे, कामं करायला मिळत आहे. पण आम्ही जे सरांनी सांगितलं की तुम्हाला आमच्याबरोबर भांडणं करायचं. कारण आम्हाला हा बाहेर दुसऱ्या कॉलेजबरोबर आम्ही कनेक्ट होऊ शकत नव्हतो कारण आमच्याकडं पैसे नव्हते. दुसरी गोष्ट आम्हाला शिकायची इच्छा खूप होती. कविता आमची क्लासमेट, संतोष क्लासमेट जवळजवळ, ते पेंटिंगला आम्ही स्कल्पचर सर आम्हाला शिकवायचे. दुसऱ्या कॉलेजमध्ये जायचं म्हटलं तरी खिशामध्ये पैसे नसायचे. असे स्टुडिओ खूप कमी होते. आत्ता कॉम्पिटिशन वाढली, मुलं स्टुडिओ टाकायला लागली, बाहेर आर्टिस्ट लोक पण यायला जायला लागली किंवा भेट व्हायला लागली. आम्हाला टूल्ससुद्धा पाहायला मिळायचे. जे सर आम्हाला प्रिंटआउट देतील ते आम्हाला प्रिंटआउट करून आम्ही टूल तयार करायला आणि काम करण्याची इच्छा खूप होती की आम्हाला काहीतरी शिकायचं. सगळ्या पुण्याच्या परिसरामध्ये आणि पुण्याबाहेर सुद्धा मोठमोठी आर्किटेक्टची कामं ते करतायत. त्यांची पत्नी म्हणजे माझी मुलगी अस्मिता बागुल आणि महेश बागुल यांची नाशिकला, पुण्याला आणि मुलुंडला 3 फर्म्स आहेत आणि अनेक सिव्हिल इंजिनियर्स, आर्किटेक्ट त्यांच्याकडे काम करतायत. मी त्यांना सुद्धा
त्यांनाही कलेची खूप मोठ्या प्रमाणात जाण आहे. 2 शब्द व्यक्त करायला या ठिकाणी उद्युक्त करतो. नाही म्हणत असेल तरी व्यासपीठावरच्या प्रत्येक माणसाला ही कंपल्सरी आहे. त्यामुळं महेश बाबा माझी ओळख करून इतकं काही मोठा नाही मी तुम्हाला 2-3 छोट्या छोट्या गोष्टी सांगतो की तुम्ही कलाकार म्हणून खूप चांगलं काम करता, पण फक्त तुम्ही कलाकार नका, तुम्ही बिझनेसमॅन पण सोबत. बरेचसे कलाकार असे आहेत खूप खूप चांगली कला आहे त्यांच्यात, खूप वरच्या लेवलचं काम करतात, पण कुठेतरी त्यांना सतत पैशांची चणचण असते. तर तुम्ही ललितकडनं किंवा या सगळ्या सरांकडनं जे उपस्थित आहे त्यांच्याकडनं तेही मार्गदर्शन वेळोवेळी घ्या की तुम्ही ॲक्च्युअल लाईफमध्ये ज्यावेळेस येणार, ज्यावेळेस पासआउट होतो त्याच्यानंतर तुम्ही बिझनेस कसा करावा कलेसोबत, तर ते तुम्ही शिकवा. बस एवढंच. सरांन ज्युनियर होत्या, पासआउट झालेल्या आहेत आणि खूप मोठं काम आहे त्यांचं. आमचे सिनियर आहे आणि आम्ही त्यांच्यामुळं म्हणजे सांगता येईल की हा स्टुडिओ आम्ही चालतोय. हॅलो, मी ॲक्च्युली खूप काही मोठं केलेलं नाही आहे. मी पेंटिंग झालेली आहे, सरांना माहिती आहे. त्यावेळेची 2004-5ची बॅच असेल आमची. आणि जसं यांनी सांगितलं, खरोखरच त्यावेळेचा आर्टिस्ट इतका भुकेला होता ना की त्याला मटेरियल मिळणं वेळेत किंवा या गोष्टी खूपच तोटक्या होत्या. आज तुम्हाला सगळं मटेरियल ॲवेलेबल आहे. म्हणूनच आमची इच्छा होती ॲक्च्युली ह्या सगळा जो घाट झाला ना, याला माझा थोडा पाठिंबा 100% होता असं मी नक्कीच म्हणणार नाही. तो घाट सगळा ललितनी घातला ॲक्च्युली. कारण मला वाटतं